Hello boys and girls. In the previous video, we have seen that how Margie hated school means how she did not like school. There was some fault in the in the slot. So Margie's mother called for the county inspector to repair that particular sector. In this video, we shall continue with the next paragraph on page number 7. Open your books on page number 7. I start reading. The inspector had smiled after he was finished. The inspector had smiled. Past perfect tense, हसला होता. After he was finished means what? The county inspector came, he repaired the fault and patted Margie's head आणि त्याने मार्गीच्या डोक्यावर थोडं थोपटलं. तो खुश झाला, फॉल्ट दुरुस्त झाला, त्याला आनंद झाला आणि प्रेमानं त्याने ही पॅटीड PATTED हा पास्ट टेन्स आहे. मार्गीज हेड, तुम्ही वहीत हा शब्द लिहून घ्या. टू पॅट PAT थोपटणे. TTED होतं पास्ट टेन्स, लक्षात घ्या. थोपटणे लिहिलं. नेक्स्ट लाईन, ही सेड टू हर मदर. देन आफ्टर रिपेअरिंग द फॉल्ट द काउंटी इन्स्पेक्टर सेड टू मार्जीज मदर. तिच्या आईला म्हणतो. काय म्हणाला? डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये सेंटेन्स आहे. इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. श्रीमती जोन्स, हा या छोट्या मुलीचा दोष नाही. तिचा अजिबात दोष नाही. इट इज नॉट मार्जीज फॉल्ट. द काउंटी इन्स्पेक्टर सेड टू मार्जीज मदर हुज नेम वॉज मिसेस जोन्स. की ज्यांचं नाव होतं मिसेस जोन्स. तुम्हाला कळा. उद्या जर असा प्रश्न विचारला गेला सिंपल फॅक्च्युअलमध्ये, हू वॉज मिसेस जोन्स, you must answer immediately, Margie's mother. Next line, I think the geography sector was geared a little too quick. मला असं वाटतं भूगोलाचा जो सेक्टर होता, जो भूगोलाचा जो भाग आहे, कप्पा म्हणू आपण त्याला, तो अतिशय जलदपणे पुढे जात होता. मीन्स व्हॉट? देअर वॉज ए फॉल्ट इन द geography sector. And what was the fault? It was geared a little too quick. Means it was working fast. It was working fast. फार जलदपणे तो चालत होता. पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त स्पीड त्याला होता असं तुमच्या लक्षात आलं असं. नेक्स्ट लाईन, दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. काही वेळेला अशा गोष्टी घडतात. काउंटी इन्स्पेक्टर सांगतोय, खुलासा करतोय, एक्सप्लेन करतोय मिसेस जोन्सला, मार्जीच्या आईला, असं कधी कधी घडतं. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. मी त्याला 10 वर्षाच्या मुलाला चालेल इथपर्यंतच्या खालच्या लेवलला आणलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे मार्जीचं वय काय होतं. ऑन द व्हेरी फर्स्ट डे वी हॅव टेकन दिस क्वेश्चन, राईट. म्हणून त्याने त्याची जी फास्ट लेवल होती, जी वर्किंग कपॅसिटी होती, ती त्याने ॲव्हरेज लेवलला म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला कळेल इथपर्यंत आणून ठेवली. ॲक्च्युअली खरे पाहता द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. आणखी पुढे तो काय म्हणतो? व्हॉट डज द काउंटी इन्स्पेक्टर से? ओव्हरऑल पॅटर्न ऑफ प्रोग्रेस, सर्वसाधारणपणे तिच्या प्रगतीचा आलेख, सॅटिस्फॅक्टरी, समाधानकारक. टेक डाऊन दिस वर्ड, सॅटिस्फॅक्टरी.
SATISFACTORY, समाधानकारक, satisfactory. Can anybody tell me the opposite of this satisfactory? व्हेरी सिम्पल. आणि परीक्षेलाही विचारलं जातं. अनसॅटिस्फॅक्टरी, पुढं फुली मारा, अर्थ लिहिला त्याच्या पुढं, आणि अपोजिट वर्ड लिहा अनसॅटिस्फॅक्टरी. ॲड अन, प्रेफिक्स त्याच्या पाठीमागून जोडलं ना अन, ते प्रेफिक्स झालं. तुम्हाला सफिक्स प्रेफिक्स पण आहे अभ्यासाला, हे नीट ऐका. ऑब्लिक करा अनसॅटिस्फॅक्टरी लिहिल्यावर. एक गंमत अशी, हा शब्द एक असा मजेशीर आहे, याचा अनादर अपोजिट वर्ड डिससॅटिस्फॅक्टरी. अनसॅटिस्फॅक्टरी, डिस लावा. दोन्ही शब्द बरोबर आहेत. यू कॅन सी इन युअर डिक्शनरी इफ यू हॅव ए डिक्शनरी ॲट होम, राईट. मी अर्थ सांगतो. ॲक्च्युअली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. खरं जर पाहिलं ना, तिची प्रगती समाधानकारक आहे. अँड ही पॅटीड मार्जीज हेड अगेन, आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर त्याने थोपटलं जाताना. तिचा दोषच नव्हता ना, मग हसून तिने त्याच्या डोक्यावर थोपटलं तिच्या. मग आता तुम्हाला कळालं काय कळालं या पॅराग्राफमध्ये? काउंटी इन्स्पेक्टर आला, कुठं जाग्रोफीच्या सेक्टरमध्ये कुठं फॉल्ट होता, ही रिपेअर्ड द फॉल्ट. हाऊ डिड ही रिपेअर द फॉल्ट? ही स्लोड डाऊन इट्स स्पीड अप टू द 10 years लेवल. हे तुम्हाला सर्व कळालं. नेक्स्ट पॅरेग्राफ. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. आता इकडं पहा, हे सगळं काम त्याने केलं ना, बट मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. फ्रेज लिहून घ्या वहीमध्ये. टू बी डिसअपॉइंटेड, टू बी डिसअपॉइंटेड, DISAPPOINTED, नाराज होणे. ऑब्लिक, खिन्न होणे. खूप छान फ्रेज ही, बोलताना नेहमी उपयोग होतो. मग आता अर्थ कळाला. मार्जी मात्र नाराज झाली, खिन्न झाली. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. व्हॉट इज द सेंटेन्स? मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. कॅन यू ॲड द क्वेश्चन टॅग टू धिस सेंटेन्स? हाऊ मेनी ऑफ यू? व्हेरी सिम्पल. वॉजंट सी. एम आय राईट? वॉजंट सी. लेट अस गो अहेड. She had been hoping that they would take the teacher away altogether. मला सांगा, तिला काय अपेक्षा होती की ते काय करील? तो काउंटी इन्स्पेक्टर काय करील? शिक्षकाला एकदम बाहेरच काढून टाकेल, पूर्णपणे काढून घेईल. ही वुड टेक द मेकॅनिकल टीचर आउट ऑल टुगेदर. ही विल रिमूव्ह द मेकॅनिकल टीचर ऑल टुगेदर. शी वॉज होपिंग. ती आशा अशी करत होती की एकदमच काढून टाकून डोक्याला ताण नको, कारण तिला या सर्व गोष्टी आवडत नव्हत्या. तिची जरी ही घरची शाळा आहे ना बाबा हो, शी ऑलवेज हेटेड स्कूल. परत मागं जावं लागतं, लक्षात घ्या. नेक्स्ट लाईन. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे. एकदा काय झालं? व्हॉट हॅड हॅपन्ड वन्स? द काउंटी इन्स्पेक्टर हॅड टेकन अवे टॉमीज मेकॅनिकल टीचर फॉर नियरली अ मंथ. जवळजवळ महिनाभर काढून टाकला होता मेकॅनिकल टीचर. पण कोणाच्या याच्यातला? टॉमीच्या याच्यातला. कारण दिलंय, बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. कारण इतिहासाचा सेक्टर पूर्णपणे ब्लँक होता. तिथं काहीच होत नव्हतं, काहीच घडत नव्हतं, कोरा, काहीच झालं नव्हतं तिथं. नेक्स्ट पॅरेग्राफ. सो सी सेड टू टॉमी. आता ती टॉमीला म्हणाली, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आता हा इथपर्यंतचा एक भाग झाला. तुम्ही जरा मराठीत समजून घ्या. हे साल दाखवलंय 2157. तोपर्यंत हे सगळं घडलेलं असं ह्या ॲसिमॉवने इथं टाकलेलं आहे, कल्पना करून. आता ते जुनं पुस्तक जे सापडलं ना, परत त्याची चर्चा सुरू होते. अगेन द डिस्कशन स्टार्ट्स हिअर. आणि म्हणून तिने आपल्या त्या टॉमीला एक प्रश्न विचारला. परत त्या पुस्तकाविषयी सुरू झालं. बघा, तुमच्या लक्षात येईल आता. सो सी सेड टू टॉमी, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. एखादी व्यक्ती शाळेबद्दल का लिहिल बरं? नाउ व्हॉट डज टॉमी से? नेक्स्ट पॅरेग्राफ. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आई. चमकून अशा तिच्याकडं
डोळ्यानं तिने त्याच्याकडं पाहिलं, त्याला आश्चर्य वाटलं आणि म्हणून तिने त्याने चमकदार नजरेने, चमकदार डोळ्याने तिच्याकडं पाहिलं. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल, कारण ती आपल्या प्रकारची शाळा नाही. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल. स्टुपिड, चटकन बोलायला पाहिजे. इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. अगं बावळट, ती आपल्यासारखी शाळा नाही, घरात बसून कॉम्प्युटरवरची, नेटवरची. बरोबर आहे ना. पुढे, दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. आता त्या पुस्तकात वर्णन केलेली शाळा शेकडो वर्षापूर्वीची होती. हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो देर वेअर सच अ टाईप ऑफ स्कूल्स. अशा प्रकारच्या शाळा त्यावेळेला होत्या. ए स्पेशल बिल्डिंग, अ स्पेशल टीचर, ह्युमन बीइंग, हे सगळं त्यावेळेला होतं ना. पण हे आजच्या ह्या एवढं सांगितलं ना, ते 2157 हे नाही. आता बघा, पुन्हा मागे चाललो आपण, जर तुम्ही हे डोक्यात घेतलं पाहिजे. ही ॲडेड लॉफ्टिली, त्याने हे जे वाक्य जोडलं ना, जरा उद्धटपणे जोडलं. लॉफ्टिली हा शब्द वहीत लिहून घ्या. टेक डाऊन दिस वर्ड, LOFTILY, लॉफ्टिली. बरोबर इंग्लिशमध्ये लिहा ॲरोगंटली, ARROGANTLY, ॲरोगंटली, उद्धटपणे. जरा थोडंसं त्याने उद्धटपणे उत्तर दिलं, हे सगळा खुलासा केला. प्रोनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली, काही शब्दांची काळजी घेत तो म्हणाला. आता ते कोणत्या शब्द जरा जोर दिला त्याने. सेंच्युरीज ॲगो, अगं शतकापूर्वीची शाळा आहे ती. हां, सेंच्युरीज ॲगो, कैक शतकापूर्वीची. नेक्स्ट पॅरेग्राफ. मार्जी वॉज हर्ट, मार्जीचं मन दुखावलं गेलं. भाषांतर कळालं पाहिजे. तुम्ही जर तुमचं उद्या मन दुखावलं गेलं, भूतकाळ करायचं. आय वॉज हर्ट. मग तुम्ही एक काम करा, वैत वाक्य लिहून घ्या. आय वॉज हर्ट, म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. अर्थ लिहा, माझे मन दुखावले गेले. आय वॉज हर्ट, अर्थात पास्ट टेन्स आहे. वॉज इज देअर. नाव कॅन यू ॲड ए क्वेश्चन टॅग टू दिस सेंटेन्स? मार्गी वॉज हर्ट. हाऊ सिम्पल, वॉजंट सी. राईट. Let's go ahead. Well, I don't know what kind of school they had all that time ago. अरे, मला तर माहितीच नाही की त्यावेळेला त्यांना कशा प्रकारच्या शाळा होत्या. She read the book over his shoulder for a while. त्यांनी त्याच्याकडे जे पुस्तक होतं ना, ते थोडा वेळ वाचलं. Then said, मग म्हणाली, anyway they had a teacher. चला, त्यांना शिक्षक तर होता. म्हणजे इन दोज पिरियड, इन एन्सेंट टाईम, देर वेअर ऑल्सो टीचर्स. इफ यू गो व्हेरी बॅक अँड बॅक, what will you find? There were rishi and munis, you know. The student had to live in an ashram, sitting under the tree and learning. इतकं मागं जर गेलं तर. Am I right? Next line. Sure, they had a teacher. याने लगेच उत्तर दिलं, बरोबर आहे, निश्चितपणे त्यांना शिक्षक असायचा. बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. पण तो रेग्युलर टीचर नव्हता. आवर टीचर इज रेग्युलर, कारण ते घरात शिकतात ना. घरी तो मेकॅनिकल टीचर आहे, ते आपोआप ठरल्या वेळी चालू होतं. बरोबर आहे ना. इट वॉज अ मॅन. व्हॉट डिड टॉमी से? इट वॉज अ मॅन. तो माणूस होता त्या काळातला. आता असं म्हटल्यावर हिला आश्चर्य वाटलं. शी वॉज सरप्राईज्ड. व्हॉट डिड शी से? अ मॅन, माणूस. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? अँड आस्क्ड ए क्वेश्चन. माणूस शिक्षक कसा काय बनू शकतो? कारण तिच्या समोर नुसता मेकॅनिकल टीचर आहे दररोज. राईट. मग तिने एक प्रश्न विचारला. त्या पुस्तकात असं वर्णन होतं, पूर्वी माणसं शिक्षक होती, हाडा माणसाची. अजूनही आहेत, तो प्रश्न वेगळा. अजूनही आहेत ना. आम्ही तुमच्या समोर बोलतोय, हाडा माणसाचाच माणूस आहे ना मी. नेक्स्ट लाईन. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क
अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. मग त्याने खुलासा केला. ही एक्सप्लेन, टॉमी एक्सप्लेन टू मार्जी व्हॉट काइंड ऑफ टीचर्स वेअर देअर इन एन्शंट टाइम्स अँड इव्हन नाव. आणि आता सुद्धा कसे शिक्षक होते, कसे असायचे, ते काय करायचे. ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग. ते मुला मुलींना गोष्टी सांगायचे, म्हणजे काही खुलासा करायचे. 1 पॉईंट. पॉईंट नंबर 2, अँड गेव देम होमवर्क, गृहपाठ द्यायचे. अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स, त्यांना प्रश्न विचारायचे. म्हणजे पूर्वीच्या काळी आणि आता देखील कशा प्रकारे काम चालतं, टॉमीनं या 2-3 पॉईंटमध्ये खुलासा केला. लेट अस गो अहेड. अ मॅन इजंट ए स्मार्ट इनफ. माणूस तर एवढा चलाक असू शकत नाही, एवढा तरबेज म्हणा, एक्सपर्ट म्हणा, असं तिला म्हणायचं. मॅन कॅनॉट बी सो एक्सपर्ट लाईक अ मेकॅनिकल टीचर, असं तिचं म्हणणं आहे. तुम्हाला अर्थ कळला ना? पहा नेक्स्ट लाईन. शुअर ही इज. टॉमी आन्सर्ड इमिजिएटली. त्याने पटकन उत्तर दिलं, अगं निश्चितपणे तो असतोच एक्सपर्ट. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. त्याने एक उदाहरण दिलं. टॉमी गेव ॲन एक्झाम्पल. व्हॉट डिड ही से? माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या वडिलांना माझ्या शिक्षका इतकीच माहिती आहे. आय थिंक दिस इज इनफ फॉर टुडे. नाव वी शॅल सी सम सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. टेक डाऊन नंबर 1. आणि उत्तर आता आली पाहिजेत न पाहता सुद्धा. नंबर 1, इन विच सेक्टर, इन विच सेक्टर, SECTOR, ऑफ द मेकॅनिकल टीचर was the fault. Was the fault, FAULT, question mark. I repeat, in which sector of the mechanical teacher was the fault? त्या यांत्रिक शिक्षकाच्या कोणत्या भागामध्ये दोष होता? हाऊ सिंपल. इन जिओग्राफी सेक्टर. इन जिओग्राफी सेक्टर. इन जिओग्राफी सेक्टर. Question number 2. What was the fault? What was the fault? FAULT, in geography sector. In geography sector. अर्थ कळाला ना? भूगोलाच्या त्या कप्प्यात कोणता दोष होता? हे बी व्हेरी सिंपल, पण नीट लिहून घ्या. इट वॉज गिअर्ड. It was geared, GEARED, a little too quick. A little too, TOO, quick, QUICK. I repeat, it was geared a little too quick. Question number 3. How did the county inspector repair the fault? Repair, REPAIR, the fault. Question mark. अर्थ कळाला? कसा त्याने तो दोष दुरुस्त केला? फार सोपं उत्तर आहे. ही स्लोड, SLOWED, वेग कमी केला. ही स्लोड इट अप, तिथंच ओळ आहे. ही स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज, TO2, to an average, AVERAGE, 10-year level. 10-year level. Question number 4. What do you think? What do you think? THINK, कॉमा द्यायचा इथं. Was Margie's progress? Was Margie's progress satisfactory? सॅटिस्फॅक्टरी, क्वेश्चन मार्क. आधी मराठीत अर्थ पहा. काय वाटतं तुम्हाला? मार्जीची प्रगती समाधानकारक होती का? काही गेस करा, नाही तर काही उपयोग नाही, लक्ष नाही देते. याचा अर्थ असा आहे तुमचा. येस इट वॉज. येस इट वॉज, पण यस नंतर कॉमा द्यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट हॅड
What had Margie been hoping? HOPING क्वेश्चन मार्क. मार्जी कसली आशा करत होती? अहो ते बी खूप सोपं आहे. टेक डाऊन. दॅट द काउंटी इन्स्पेक्टर वुड कारण प्रश्न भूतकाळात आहे म्हणून वुड टेक द टीचर अवे. टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. ALTOGETHER एकत्र लिहायचं. ऑल टुगेदर फुल स्टॉप. मराठीत अर्थ कळला का? पण तिला असं वाटत होतं पूर्णपणे त्या शिक्षकाला काढून टाकेल. क्वेश्चन नंबर 6. वाय हॅड द काउंटी इन्स्पेक्टर वन्स ONCE एकदा वन्स टेकन अवे टॉमीज टीचर म्हणजे टॉमीज मेकॅनिकल टीचर. नाही तर पुन्हा घोळ घालाल तुम्ही. क्वेश्चन मार्क का घेतला होता बरं? त्याला का आठवलं होतं त्या मेकॅनिकल टीचरला? तिथं ओळच आहे. कम्प्लीट आहे. टेक डाऊन. बिकॉज इज देअर इन द बुक. Because the history sector had blanked blanked out completely. Okay, I think this is enough for today. पण एक लक्षात ठेवा, इथं काय घडलंय. जरी आपण सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स पाहिलेले असले तरी याच्यातून आपोआप कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलची उत्तरं देता येतील. जेव्हा तुम्हाला छोटे छोटे प्रश्न समजतात आपोआप मोठ्याचं उत्तर लिहिता येतं. आता बरेच राहिलेले आहेत. वाटल्यास आपण पुढच्या पिरियडला म्हणा किंवा लेसन संपल्यावर म्हणा ते कंप्लीट करू. आय स्टॉप हिअर.